नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ए चेळूरकर MHP सेंडलगा या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक भाग 1 पाहिला होता आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्णांक भाग 2 या ठिकाणी पाहायचा आहे. प्रथमतः आपण विषम अपूर्णांकाचे मिश्र अपूर्णांकात रूपांतर कसे करावे हे या ठिकाणी पाहूया. मिश्र अपूर्णांकात जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला अंशाला छेदाने भागून आलेला भागाकार ही पूर्ण संख्या होते, तर शिल्लक संख्या ही नवीन अंश होते व छेद तोच राहतो. म्हणजे या ठिकाणी विषम अपूर्णांक हा अंश मोठा असतो, छेद लहान असतो आणि त्यामुळं जर आपण छेदानं अंशाला भागलं तर आपल्याला एक पूर्ण संख्या मिळते आणि त्यानंतर जे काही तिथं बाकी शिल्लक राहील तो नवीन मिश्र अपूर्णांकामध्ये अंश होतो. या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊन पाहूया. 8 पंचमांश. या 8 पंचमांशला आपण मिश्र अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर आपल्याला तो 1.3 पंचमांश मिळतो आणि हा 1.3 पंचमांश आपल्याला कशा पद्धतीने मिळतो आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी छेद जो आहे तो 5 आहे आणि अंश जो आहे तो 8 आहे. आपण 8 या अंशाला छेदानं 5नं भागलं. जर भागाकार आपण केला तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जाईल भागाकार 5 एक्के 5. जर आपण या 8ला 5 मधून वजा केले तर त्या ठिकाणी आपल्याला बाकी मिळेल 3. म्हणजे या ठिकाणी आपण 8ला 5नं भागलेलं आहे, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1. म्हणजेच 1 हा तिथं पूर्ण संख्या झाली, म्हणून आपल्याला तो मिश्र अपूर्णांकामध्ये पूर्ण आला. आणि त्यानंतर शिल्लक राहिलेली जी संख्या आहे 3, ती नवीन याच्यामध्ये अंश होते आणि छेद जो आहे तो पूर्वीचाच विषम अपूर्णांकाला जो छेद असतो तोच त्या ठिकाणी छेद होतो आणि म्हणून इथं 8 पंचमांशचं रूपांतर 1.3 पंचमांशमध्ये होतं. आता यानंतर मिश्र अपूर्णांकामधला आपल्याला विषम अपूर्णांकामध्ये कसं बदलायचं ते पाहायचं आहे. या ठिकाणी पूर्ण संख्येला छेदाने गुणून त्यामध्ये अंश मिळवायचा व जे उत्तर येईल ते अंशामध्ये व ते छेद तोच राहतो. या ठिकाणी एक मिश्र आपण उदाहरण घेऊया. 6.3 पंचमांश. या ठिकाणी 6.3 पंचमांशला आपल्याला विषममध्ये बदलायचं आहे. या ठिकाणी छेद जो आहे तो 5 आहे आणि पूर्ण संख्या जी आहे ती 6. मग या 6ला 5नं काय करायचं आपल्याला गुणायचं आहे. 6 गुणिले 5 आणि त्यामध्ये अंश जो आहे तो त्या ठिकाणी मिळवायचा आहे. म्हणजे 6 गुणिले 5 अधिक 3 आणि छेद जो आहे तो 5 तोच राहतो. 6 पंचे 30 अधिक 3 बरोबर 33 आणि 5 छेद म्हणजेच 6.3 पंचमांश या मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर 33 पंचमांश असं विषम अपूर्णांकामध्ये होतं. यानंतर आपल्याला सजातीय अपूर्णांक आणि विजातीय अपूर्णांक जाणून घ्यायचे. म्हणजे सजातीय अपूर्णांक कोणाला म्हणतात आणि विजातीय अपूर्णांक. ज्यावेळेला आपण अपूर्णांकांची तुलना करतो त्यावेळेला या प्रकारचे प्रकार तयार होतात. आपण पहिला सजातीय पाहूया. 2 किंवा जास्त अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल तर त्या अपूर्णांकांना सजातीय अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे या अपूर्णांकांची तुलना करताना जर सगळ्या अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल तर अशा अपूर्णांकांना सजातीय अपूर्णांक असं म्हणतात. त्या ठिकाणी उदाहरण पहा. 3 पंचमांश, 2 पंचमांश, 7 पंचमांश आणि 9 पंचमांश. या प्रत्येक ठिकाणी 5 हा छेद आहे आणि त्यामुळे सजातीय सर्व छेद समान असल्यामुळे हे सर्व अपूर्णांक आहेत सजातीय अपूर्णांक आहेत. यानंतर विजातीय अपूर्णांक. 2 किंवा जास्त अपूर्णांकामध्ये जर छेद वेगवेगळा असेल तर त्या अपूर्णांकांना विजातीय अपूर्णांक असे म्हणतात. आणि या ठिकाणी लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजेच अंश जरी समान असला आणि छेद वेगवेगळा असला तरी त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? विजातीय अपूर्णांक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. 3 पंचमांश, 2 सप्तमांश, 7 12 आणि 7 25 अंश. म्हणजे या ठिकाणी छेद जर पाहिले तर 5, 7, 12 आणि 25 असे वेगवेगळे छेद असल्यामुळं हे अपूर्णांक जे आहेत ते विजातीय अपूर्णांक म्हणून ओळखले जातात. यानंतर आपल्याला विजातीय अपूर्णांकाला सजातीय कसं बनवता येतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपण एक उदाहरण घेतलं. 4 पंचमांश आणि 3 चतुर्थांश. यामध्ये 5 आणि 4 हे छेद असल्यामुळे हे दोन्ही अपूर्णांक जे आहेत ते विजातीय अपूर्णांक आहेत. मग या 5 आणि 4 जे छेद आहेत त्या छेदांना आपल्याला काय करायचं आहे? सजातीय बनवण्यासाठी समान करायचं आहे आणि ते समान करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? या दोनांचा लसावी काढावा लागेल. लसावी काढल्यानंतर आपण त्या दोन्ही छेदांना समान संख्येमध्ये किंवा समान छेदामध्ये बदलू शकतो. या ठिकाणी 5 आणि 4 या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग न जाणाऱ्या असल्यामुळं त्या दोनांचा गुणाकार किंवा 5 गुणिले 4 हाच त्याचा काय होतो? लसावी होतो. म्हणजे 5 गुणिले 4 बरोबर 20 हा या ठिकाणी लसावी होतो. म्हणजेच आपल्याला दोन्ही छेदांना 20 मध्ये बदलायचं आहे. आपण उदाहरण इथं घेतलेलं आहे त्या उदाहरणांना पाहूया. 4
पंचमांश. जर आपल्याला 4 पंचमांशला छेद जर 20 करायचं असेल तर आपल्याला छेदाला काय करावं लागणार, 4 गुणावं लागणार. म्हणजे 5ला 4 गुणलं 20 मिळतात. आपण खालती छेदामध्ये जेवढ्या संख्येनं गुणलेल्या आहेत तेवढ्याच संख्येनं आपल्याला काय करावं लागणार अंशामध्ये. किंवा जर आपण त्या पद्धतीनं केलं नाही तर तो अपूर्णांक वेगळा होतो आणि त्यासाठी आपल्याला छेदाला जेवढं गुणलेलं आहे तेवढ्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणावं लागतं. आणि त्यामुळं 5 गुणले 4 जर असेल तर वरती 4 गुणले 4 म्हणजे 4 चौक 16 आणि 5 चौक 20. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी 16 20 हा या 4 पंचमांशच एक रूप मिळतं. त्यानंतर 3 चतुर्थांशला याच पद्धतीनं 4ला जर आपण 5 गुणलं तर आपल्याला छेद 20 मिळतो. म्हणून आपण 5नंच अंशाला पण गुणायचं 15 20. आता या ठिकाणी 16 20 आणि 15 20 हे दोन्ही छेद समान असलेले अपूर्णांक आहेत आणि त्यामुळे ते सजातीय अपूर्णांक बनतात. यानंतर आपल्याला पाहायचं आहे सममूल्य किंवा समान अपूर्णांक. सममूल्य म्हणजेच समान किंमत असलेले. जरी आपल्याला लिहिताना वेगवेगळे दिसले तरी आपल्याला किंमत मात्र त्याची समान मिळते आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, सममूल्य. आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी 2 वर्तुळ आहेत. पहिलं वर्तुळ जे आहे त्या वर्तुळामध्ये एकूण 4 भाग केलेले आहेत आणि 3 रंगवलेले आहेत. म्हणून पहिल्या वर्तुळातील अपूर्णांक होतो 3 चतुर्थांश. या ठिकाणी दुसऱ्या वर्तुळामध्ये एकूण 8 भाग केलेले आहेत आणि 6 भाग तिथं काय केलेले आहेत, रंगवलेले आहेत. म्हणून तो अपूर्णांक होतो 6 अष्टमांश. या ठिकाणी दोन्ही अपूर्णांक आपल्याला दिसायला वेगळे आहेत, पण आकृतीच्या सहाय्यानं जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर दोन्ही आकृत्यामध्ये रंगवलेला भाग जो आहे तो सारखाच आहे. आणि त्यामुळं अशा अपूर्णांकांना काय म्हणून ओळखलं जातं, सममूल्य किंवा समान. म्हणजे ज्यांची किंमत समान आहे, दिसायला मात्र ते आपल्याला वेगळे दिसतात. पण आता हे सममूल्य अपूर्णांक आपण या पद्धतीनं मिळवू शकतो. बघा या ठिकाणी 3 चतुर्थांशला जर आपण दोन्ही अंशाला व छेदाला समान संख्येनं गुणलेलं आहे, म्हणजेच 2 गुणलेलं आहे, त्यामुळे आपल्याला 6 अष्टमांश मिळतो. म्हणजेच अशा पद्धतीनं समान संख्येनं गुणून जो अपूर्णांक येतो तो काय असतो, सममूल्य. दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्याच पद्धतीनं आपण समान या दिलेल्या अपूर्णांकाला समान संख्येनं भागाकार करून सुद्धा या प्रकारचा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी मिळवू शकतो. आणखी एक या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण. पहिल्या आकृतीमध्ये 4 भाग केलेले आहेत, 1 भाग रंगवलेला आहे म्हणून 1 चतुर्थांश. दुसऱ्या आकृतीमध्ये 8 भाग केलेले आहेत, 2 भाग रंगवलेले आहेत म्हणून 2 अष्टमांश. तिसऱ्या आकृतीमध्ये 16 भाग केलेले आहेत, 4 भाग रंगवलेले आहेत म्हणून 4 16अंश. जर आपण तिन्हीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर तिन्ही भाग रंगवलेले जे आहेत ते सारखेच आहेत. म्हणून अशा प्रकारच्या अपूर्णांकांना आपण सममूल्य किंवा समान अपूर्णांक म्हणून ओळखू शकतो. यानंतर आपल्याला आणखी एक प्रकार पाहायचा आहे, एकक अपूर्णांक. जर अपूर्णांकाचा अंश 1 असेल तर त्याला एकक अपूर्णांक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जर अपूर्णांकाचा अंश जर 1 असेल तर त्याला आपण एकक अपूर्णांक म्हणून ओळखू शकतो. आणि याच पद्धतीनं जर अपूर्णांकाचा छेद 1 असेल तर त्यावेळेला त्याला पूर्ण अपूर्णांक. म्हणजेच आपण ज्या सगळ्या संख्या पाहतो, पूर्ण संख्या असू दे किंवा नैसर्गिक संख्या आहेत, त्यासुद्धा आपण या प्रकारे अपूर्णांकामध्ये किंवा विषम अपूर्णांकामध्ये मांडू शकतो. यानंतर आपल्याला अपूर्णांकाची तुलना पाहिजे आहे. म्हणजेच तुलना याचा अर्थ कोणता मोठा आणि कोणता लहान हे आपल्याला ठरवायचं आहे. या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण. एक आकृती आहे. या आकृतीमध्ये एकूण 5 भाग केलेले आहेत आणि त्या 5 भागापैकी 2 भाग त्या ठिकाणी काय केलेले आहेत, रंगवलेले आहेत. म्हणून अपूर्णांक होतो 2 पंचमांश. दुसऱ्या आकृतीमध्ये सेम 5 भाग केलेले आहेत आणि 3 भाग रंगवलेले आहेत म्हणून हा अपूर्णांक होतो 3 पंचमांश. जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी खालचा जो आकृती आहे ती रंगवलेली जास्त आहे आणि त्यामुळं 3 पंचमांश आपण मोठा या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजेच या ठिकाणी दोनांचे अंश समान आहेत आणि अशा समान असताना आपण डायरेक्टली तुलना करू शकतो. ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान. म्हणजे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. या पद्धतीने आपण लहान आणि मोठा अपूर्णांक शोधू शकतो. या ठिकाणी आता छेद समान असताना आपण पाहिलं, या ठिकाणी आपण छेद वेगवेगळा पण अंश समान असताना कशा पद्धतीने तुलना होते ती पाहूया. या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसायला आहे. एक आकृतीमध्ये 8 भाग केलेले आहेत आणि त्याच पद्धतीची एक आकृती आहे, त्यामध्ये 8 भाग केलेले आहेत आणि दोन्ही मिळून एकूण 11 भाग निवडलेले आहेत. पहिल्यामध्ये 8 झाले आणि दुसऱ्यातले 3, एकूण 11 भाग निवडलेले आहेत आणि केलेल्या भागांची संख्या मात्र 8, त्यामुळे 11 अष्टमांश. दुसऱ्या ह्याच्यामध्ये
एका आकृतीमध्ये 6 भाग केलेले आहेत, दुसऱ्यामध्ये आकृतीमध्ये पण 6 भाग केलेले आहेत, पण निवडलेले भाग जे आहेत ते 11च आहेत आणि त्यामुळं एकूण भाग 11 निवडलेले आहेत, 6 केलेले, त्यामुळे 11 षष्ठांश. जर या ठिकाणी आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर पहिल्या याच्यामध्ये आपणाला पहिली एक पूर्ण आकृती आहे आणि दुसऱ्यामध्ये अर्धी आकृती आपल्याला मिळालेली नाही, अर्धा भाग मिळालेला नाही, त्यामुळं अर्ध्या भागापेक्षा ते कमी आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र अर्ध्या भागापेक्षा जास्ती मिळालेला आहे. म्हणजे आपण या चित्राच्या सहाय्याने ठरवू शकतो की खालचा अपूर्णांक जो आहे तो मोठा आहे, म्हणजेच 11 षष्ठांश. मग या ठिकाणी छेद समान नाही आहे, छेद वेगळा आहे, अंश मात्र समान आहे. म्हणजेच अंश समान असताना ज्याचा छेद लहान आहे तो काय आहे, मोठा अपूर्णांक आहे आणि ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक आहे या ठिकाणी लहान. म्हणजे या पद्धतीने आपण अंश समान असताना अपूर्णांकाची तुलना करू शकतो. यापूर्वी पहिला आपण अपूर्णांकाचा छेद किंवा अंश समान असताना आपण त्यांची तुलना कशी करावी. आता या ठिकाणी पाहूया अपूर्णांकाची तुलना अंश व छेद समान नसताना, म्हणजेच विजातीय अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला तुलना करायची आहेत. या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसायला, आकृतीमध्ये एकूण 5 भाग केलेले आहेत, 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणून अपूर्णांक होतो 3 पंचमांश. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी एकूण भाग केलेली संख्या आहे 8 आणि त्यापैकी भाग रंगवलेले आहेत 5, म्हणून 5 अष्टमांश. आता या दोन्ही याच्यामध्ये अंश पण समान नाही आहे आणि छेद पण समान नाही आहे. मग अशा प्रकारच्या अपूर्णांकांना आपण काय करावं लागणार, अगोदर सममूल्य अपूर्णांक तयार करावं लागणार आणि त्या सममूल्य अपूर्णांकाची नंतर आपण तुलना करू शकतो. या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक करण्यासाठी आपण सुरुवातीला त्याचा लसावी काढायला पाहिजे. या ठिकाणी 5 आणि 8 हा छेद असल्यामुळं लसावी होतो 8 पंचे 40. म्हणजेच या ठिकाणी 8 व 5ला कोणत्याही समान संख्येनं भाग जात नसल्यामुळे आपण त्यांचा गुणाकार हा त्या ठिकाणी लसावी म्हणून वापरू शकतो. मग जर आपण 3 पंचमांश घेतला तर 3 पंचमांशचा छेद 40 करण्यासाठी त्याला छेदाला 8 न गुणावं लागेल, म्हणून अंशाला सुद्धा त्या ठिकाणी 8 न गुणलं, म्हणून गुणाकाराला 24 40 अंश. दुसरा अपूर्णांक 5 अष्टमांश, त्याच्या छेदाला जर 40 करायचं असेल तर त्याला 5 न गुणावं लागेल, 8 पंचे 40, म्हणून वरच्या अंशाला सुद्धा त्या ठिकाणी 5 न गुणलं, 5 5 25. जर आपण या ठिकाणी तुलना केली तर दोन्ही तुलनेमध्ये एकामध्ये अंश जो आहे तो 24 आहे, दुसऱ्यामध्ये अंश 25 आहे आणि छेद दोन्हींचे समान आहेत आणि छेद समान असताना ज्याचा अंश मोठा आहे तोच अपूर्णांक होतो त्या ठिकाणी मोठा होतो, म्हणून 5 अष्टमांश हा अपूर्णांक या ठिकाणी काय आहे, मोठा आहे. धन्यवाद.